जिल्हा परिषद शाळा काल्हेर केंद्र काल्हेर या ठिकाणी आलेले आहोत आणि आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपण आज जे शाळेतील सर्व शिक्षक आहेत आणि शाळेच्या मुख्याध्यापिका पानवलकर मॅडम आहेत यांच्या समेत आपण आज एक छोटासा परिसंवाद घेणार आहोत। योग आपल्या जीवनामध्ये कसा महत्त्वाचा आहे, योग आणि आपलं जीवन, आपलं मानसिक आरोग्य असेल किंवा शारीरिक असेल तर या संदर्भात योग अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि आज सकाळीच या शाळेमध्ये जे 700 विद्यार्थी आहेत त्या 700 विद्यार्थ्यांसमवेत शाळेतील शिक्षकांनी आज योग दिन साजरा केलेला आहे। मात्र योग हा फक्त एक दिवसाचा उत्सव नसावा, तर योग जे आहे हे निरंतर आपल्या जीवनाचा एक भाग बनावा, त्याची साधना व्हावी, जेणेकरून आपलं जीवन जे आहे निरोगी निरामय राहावं। आणि म्हणूनच आज शिक्षक या ठिकाणी सगळे बसलेले आहेत, तर यांच्या समवेत आपण या ठिकाणी थोडा संवाद साधणार आहोत आणि त्यांचेही विचार आपण जाणून घेणार आहोत की जीवनामध्ये योग हा जो आहे, योगाचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये आपण जाणून घेणार आहोत। शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पानवलकर मॅडम आपल्या समवेत आहेत या संवादामध्ये। तर मॅडम, मग आपण काय सांगाल साधारणतः योगाचं महत्त्व आणि आपल्या शाळेमध्ये आज योग दिन साजरा झालेला आहे, काय म्हणाल आपण? आज जागतिक योग दिन आहे 10वा। योगाचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये खूप असं आहे। आपण स्वतःसाठी वेळ देऊन अगदी कमीत कमी वेळ का होईना पण 10 ते 15 मिनटं तरी प्रत्येकाने योगा केला पाहिजे आणि हीच शिकवण आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना देखील देणार आहोत। त्यांच्या समवेत आम्ही योग आज केलेला आहे आणि आपण त्यांच्याकडे हा आदर्श देऊया, त्यांना शिकवूया की महत्त्व किती आहे योगाला, असं मला वाटतं। धन्यवाद मॅडम, धन्यवाद। आपले शिक्षक देखील सगळे उपस्थित आहेत, ते देखील उत्सुक आहेत या परिसंवादामध्ये त्यांचे विचार मांडण्यासाठी। तर मॅडम, आपल्याला काय वाटतं साधारणतः योगाचं महत्त्व आपण आपल्या जीवनामध्ये कसं अधोरेखित कराल? सर, शरीर आणि मन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। आपलं शरीर जर स्वस्थ असेल तर आपलं मनही स्वस्थ राहील। तर आपल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आपण जर बघितलं तर त्यांचा अभ्यासाकडे व्यवस्थित त्यांचं लक्ष लागावं, याच्यासाठी त्यांच्या शारीरिक विकासाबरोबर त्यांचा मानसिक विकाससुद्धा होणं गरजेचं आहे। आणि आपण पूर्वीपासून इथे योगाच्या माध्यमातून ते निरोगी जीवन जगलेले आहेत आणि त्यांच्या ज्या दैनंदिन क्रिया आहेत त्या व्यवस्थित होण्यासाठी, सुरळीत होण्यासाठी योगाचं ते नियमितपणे सराव करा। निश्चित मॅडम, खूप छान पद्धतीने आपण सांगितलं। मॅडम, अगदी 1 मिनिटात आपलं मत काय आहे हे आपण सांगा। परिसंवादाच्या माध्यमातून योग आणि आपलं जीवन। योग आणि आपलं जीवन हे अतूट असं नातं आहे, संबंध आहे। आपण योगा केल्यामुळे आपलं शरीर आणि मन नव्हे तर आपलं सामाजिक, भावनिक, मानसिक, निसर्गाशी आणि निसर्गाशी सुद्धा आपण एक खूप जोडलेलो आहोत, आध्यात्मिक एक जोडलेलं आहे। आणि ह्या सगळ्या दृष्टीने आपण जर विचार करायला गेलो आणि आपली भावी पिढी आपण जर निरोगी निरामय जीवन जगायचं असेल तर प्रत्येकाने 10-20 मिनिटं तरी योगा दररोज केला पाहिजे। मॅडम, विद्यार्थी जीवनामध्ये साधारणतः योगाचं काय महत्त्व आहे त्या संदर्भात काही सांगा। विद्यार्थी जर शारीरिक स्वास्थ्य त्याचं उत्तम असेल, त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल तर तो ज्ञान ग्रहण करू शकतो। तर मग शारीरिक स्वास्थ्य कशामुळे त्याला अस्वस्थ होतं, तर अनेक आजाराने तो ग्रस्त होतो, करण्यात म्हणजे वेळ जातो जास्त। तर मेन आपलं मुख्य आहे योगा। तर योगाचं महत्त्व जर त्याला विद्यार्थी दशेतच कळलं तर आपण प्रात्यक्षिक शिक्षणाने करून मानसिक आरोग्य कसं होईल याच्यावर बालपणापासूनच त्यांच्यावरती आपण हे करत आलो। तुमच्या जीवनामध्ये देखील योगानं एक क्रांती घडवलेली आहे, तर त्या संदर्भात अगदी 1 मिनिटात तुमचं मत आम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे। नमस्कार सर, खरंच योगाने माझ्या जीवनात तर क्रांती घडवलेलीच आहे। असं म्हणतात साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी। स्वस्थ मन जर असेल, स्वस्थ शरीर तुमचं राहतं, स्वस्थ शरीर असेल तर स्वस्थ मन। जेव्हा मला स्वतःला बीपीचा त्रास सुरू झाला आणि माझ्या हृदयाची धडधड वाढली तेव्हा बीपीची गोळी चालू केली। प्रत्यक्षात माझं बीपी हे लो असताना मला बीपीची गोळी धडधड वाढल्यामुळे कदाचित मानसिक स्ट्रेस असेल किंवा धावपळ असेल याच्यामुळे वाढली, परंतु याच्यावरती योगाने मात केली। आणि त्यामध्ये ओंकारामध्ये सुद्धा 3 प्रकार असतात।
त्याच्यामध्ये 50% ओंकार आणि म हा 50% घेतला. त्यानंतर 80% ओंकार आणि म 20%, 30% ओंकार आणि 17% म अशा पद्धतीने केलं. त्यामुळे काय झालं तर माझी बीपीची गोळी पूर्णपणे बंद झाली. 21 जूनला साजरा केला आणि मी तर म्हणेन की योगा एक दिवस न करता हा कायम करून आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पिढीला हा वारसा देऊया आणि स्वस्थ त्यांचं मनोबल उंचवण्यास आपण हातभार लावूया. सर नमस्कार. माणसाच्या जीवनात योगाचं एक अनन्य साधारण महत्त्व आहे. आताची पिढी आहे मन शांत राहत नाही आणि अविचार मनात येतात. योगामुळे योगा जर केला सतत तर आपलं मन शांत राहू शकतं, शरीर सुदृढ राहू शकतं आणि आपल्या विद्यार्थ्यांना जर आतापासून आपण योगाची सवय लावली तर भावी पिढी सक्षम घडू शकते. त्यांच्या कामामध्ये तरबेज होऊ शकतात, मन एकाग्र होऊ शकते आणि त्यासाठीच आपल्याला योगा दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे असं मला वाटतं. ते बिचारे आयुष्यभर गोळ्यांचं एक पॉकेट घेऊन फिरत असतात, पण जर योगा त्यांनी नियमित केला तर मला तर असं वाटतं की योगामुळे हे सर्व औषधं बंद होऊन मनुष्य हा नैसर्गिक जीवन जगायला सुरुवात करेल आणि त्याचा जर वारसा भावी पिढीने घेतला तर ह्या जेनेटिक गोळ्या औषधांचा जो केमिकलचा संचय आपल्या शरीरामध्ये होतो आणि त्याचे दुष्परिणाम आहेत. आणि जर योगा नियमित केला तर जीवन माणसाचं नियमित सुधरेल असं मला वाटतं. म्हणून योगा जीवन नेहमीच केला पाहिजे. येस.